नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, आपला सर्वांचा रडका या बैलगाडी शर्यत क्षेत्रामधला देव रुस्तम व द्वादश हिंदी केसरी बकासूर आणि सुंदर 11-11 किती सेकंडमध्ये गटपात झाले. तसंच भावांनो, स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा सर्जा धादा आणि भावांनो त्याचा पैरवा होता सुलतान, ते किती सेकंडमध्ये गटपात झाले हेच तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर भावांनो, प्रथम सांगतो सर्जा धादाचा. भावांनो, गट क्रमांक 37 पळून सर्जा गटपात झाला आणि त्याचा पैरा होता सुलतानसोबत. सर्जा सुलतान हा चांगला जोड पळाला आणि भावांनो 23 सेकंडमध्ये गटपात झाला. भावांनो, आज जे पेडगावचं मैदान संपन्न होत आहे त्या मैदानामध्ये सर्जा आणि सुलतान 23 सेकंडमध्ये गटपात झाला. तसंच भावांनो, आपला सर्वांचा लडका या बैलगाडी शर्यत क्षेत्रामधला देव रुस्तम व द्वादश हिंद केसरी बकासूर नेमका किती सेकंडमध्ये गटपात झाला. तर भावांनो, आज बकासूर आपला 49व्या गटामध्ये पळताना दिसाला आणि आज पायरा होता तो म्हणजेच संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांच्या सुंदरसोबत. भावांनो, तब्बल 2 वर्षानंतर हा जोडा आपल्याला एकत्र पळताना दिसाला आणि आजच्या मैदानामध्ये नक्कीच भावांनो रणजित सर निंबाळकर यांची आठवण ताजी झाली. भावांनो, त्यांची इच्छा होती की आपला सुंदर त्यांच्या म्हणजेच बकासूरच्या गळ्यामध्ये पळावा. तर दुसऱ्यांदा ही इच्छा पूर्ण झाली. तर भावांनो, बकासूर किती सेकंडमध्ये गटपात झाला. तर भावांनो, बकासूर देखील 23 सेकंडमध्येच गटपात झालेला आहे. म्हणजेच काय, सर्जा धादा आणि सुलतान 23 सेकंडमध्ये गटपात, तसंच बकासूर आणि सुंदर देखील 23 सेकंडमध्येच गटपात झालेले. तर काय विषय नाही भावांनो, सेमीला स्पीड वाढेल. आता मथुरला फक्त गटासाठी शुभेच्छा असतील. भावांनो, नक्कीच मथुर आता गटपास होण्यासाठी राहिलेला आहे आणि बरेच टॉपचे नंदी आत्तापर्यंत गटपास झालेले आहेत. मथुरला गटासाठी शुभेच्छा. नक्कीच मथुर देखील गटपास होईल. धन्यवाद भावांनो.